बुधगाव येथे राहणाऱ्या एका महिलेने फायनान्स कंपनीकडे जमा करण्याकरिता दिलेल्या वाहनाची परस्पर विक्री करून 7,68,000 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणी गीता सुनील गोसावी राहणार गोसावी गल्ली बुधगाव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सदर फसवणुकीची घटना 1 जून 2023 रोजी घडली। गोसावी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित अर्जुन श्रीमंत गोसावी राहणार गोसावी गल्ली बुधगाव आणि अरमान समशेर मुजावर राहणार जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। आणि याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी गीता गोसावी आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील बुधगाव येथे राहतात। गोसावी यांच्या मालकीची महिंद्रा कंपनीची मालवाहू गाडी होती। सदरची 4 चाकी क्रमांक MH10DT 1846 वरील चालक संशयित अर्जुन गोसावी यास महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स कंपनीमध्ये जमा करण्यास सांगितली होती। मात्र अर्जुन आणि कंपनीचा वसुली अधिकारी अरमान मुजावर यांनी सदर 4 चाकी परस्पर आकाश जाधव राहणार तुपारी तालुका पल्लोस यांना विकली आणि ही घटना 1 जून 2023 रोजी सकाळच्या सुमारास घडली। आपली फसवणूक झाली असल्याचे प्रकार लक्षात आल्यावर गीता गोसावी यांनी पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बुधगाव।